नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता सारंगची तयारी सगळी काही झालेली असते. तो लग्न मंडपात आलेला असतो आणि खूप रुबाबदार दिसत असतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती तो आनंद नसतो, कारण तिलोत्तमा म्हणजेच त्याची आई ही घरी राहून त्याच्यासाठी पूजा करत असते आणि आपल्या लग्नात आपली आई नाही म्हटल्यावरती त्याचा चेहरा पडणारच. जगन्नाथने प्लॅनिंग केलेलं असतं की अस्मीला ऐन वेळेवर गायब करायचं आणि सावलीला तिथे उभं करायचं आणि दोघांचं लग्न लावून द्यायचं. तिलोत्तमा असती तर सावलीला तिने स्वीकारलंच नसतं, म्हणून त्याने तिलोत्तमाला घरी राहून पूजा करायचं सांगितलेलं असतं आणि त्याने सावलीला तिच्या आईवडिलांना सुद्धा त्या लग्नाच्या ठिकाणी बोलवलेलं असतं. त्यांना एका रूममध्ये बसायला सांगितलेलं असतं, म्हणजे त्याच्या माणसाकडून ते हे सगळं करून घेत असतो तो. आणि सांगितलेलं असतं की ह्या रूमच्या बाहेर पडायचं नाही. जोपर्यंत त्यांना कोणी बोलवत नाही किंवा कॉल करत नाही तोपर्यंत रूमच्या बाहेर पडायचं नाही. सावली तिच्या घरची सुद्धा एका रूममध्ये बसून असतात. जगन्नाथच्या माणसांनीच त्यांना सांगितलेलं असतं की इथे बसा आणि त्याने बाहेरून कडी लावून घेतलेली असते. आता जगन्नाथ आणि त्याची बायको हे सगळं काही जे असतं ते लॅपटॉपवरती बघत असतात घरी बसून आणि त्यांना कळालेलं असतं आता सारंग त्याचे सगळे घरचे लग्न मंडपात पोहोचलेले आहे. तो म्हणतो की आता शिकार करण्याची वेळ झालेली आहे आणि त्याच्या माणसाला फोन करतो आणि सांगतो की जा आत्ताच्या आत्ता अस्मीच्या रूममध्ये जा. त्याचा माणूस वधू पक्षाच्या रूममध्ये येतो, पण तिथे कोणीच नसतं, कारण ऐश्वर्याने अस्मीला वधू पक्षाच्या रूममध्ये राहण्यासाठी मनाई केलेली असते. तिने सांगितलेलं असतं की तुझ्यासाठी मी व्हॅनिटी व्हॅन बोलवलेली आहे आणि तिथे रेडी होतो. मला माहिती आहे जगन्नाथ तुला इथून गायब करेल आणि म्हणूनच तिने वधू पक्षाच्या खोलीमध्ये अस्मीला ठेवायला नकार दिलेला असतो. आता जगन्नाथचा माणूस तिथे पोहोचलेला असतो आणि तो म्हणतो खोली तर रिकामी आहे. जगन्नाथ हे सगळं ऐकून शॉक होतो आणि अस्मी कुठे गेली असा प्रश्न त्याला पडतो. तो अलकाला सांगतो की अस्मी तिथे नाहीये, कोणीच नाहीये रूममध्ये. तिला सुद्धा आता टेन्शन येतं. तर मग जगन्नाथ आता पुढे काय करणार? त्याला स्वतःला मैदानात उतरावं लागेल की दुसरं काहीतरी प्लॅनिंग त्याचं असणार आहे. हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. येणारा एपिसोड हा नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.